नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 14 बैजिक सूत्रे वर्गविस्तार या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. आता जरा आठवू यामध्ये बघा, इथे तुम्हाला ही आकृती दिसते आयताची ABCD. या आयताची जी लांबी त्यांनी दाखवली ती आहे y एकक आणि रुंदी आहे ती 2x एकक आहे. या आयताकृती तुकड्यातून x एकक बाजूला असलेला चौरस कापून घेतला. रंगीत भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बैजिक राशींवरील क्रियांचा वापर करता येईल. म्हणजे हा जो x एकक बाजू असलेला चौकोन आहे तो काढला बाजूला, आणि ही जी रंगीत आहे तर ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आता आयत ABCDचे क्षेत्रफळ म्हणजे या पूर्ण ABCDचं क्षेत्रफळ हे एरिया ऑफ चौकोन ABCD असे लिहूयात. मग रंगीत भागाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ चौकोन ABCD वजा एरिया ऑफ MNCP ह्या पूर्ण आयतामधून हे चौकोन वजा केला तर ह्या उरलेल्या भागाचं, रंगीत भागाचं आपल्याला क्षेत्रफळ मिळणार आहे. मग ते काय आहे, 2xy, हे 2x आणि हा y, हे पूर्ण याचं ABCDचं क्षेत्रफळ आहे. त्यामधनं आपण हा x वर्ग वजा केला. मग रंगीत भागाचं क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ चौकोन ASPD अधिक एरिया ऑफ चौकोन SBNM यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं, y वजा x म्हणजे y वजा x हा अधिक गुणिले 2x अधिक xचा वर्ग, म्हणून 2xy वजा 2x वर्ग अधिक xचा वर्ग. इथे आपण हा गुणाकार करून घेतलेला आहे, म्हणून 2xy वजा x वर्ग हे काय झालं, रंगीत भागाचं क्षेत्रफळचं सूत्र. आता वर्गविस्तार बघा, बैजिक राशींचा गुणाकार करून मिळालेली राशी ही त्या गुणाकाराचा विस्तार असतो. विशिष्ट प्रकारच्या राशींचे विस्तार एकदम लिहिता यावे यासाठी सूत्रे तयार केली जातात. त्यापैकी काही सूत्रे आपण पाहू. आता ही कृती 1 बघा, इथे चौकोन काय PQRS आणि याची बाजू आहे x आणि y. इथे आपल्याला ती दिसत आहे, म्हणजेच ती काय आहे, x अधिक y. म्हणून एरिया ऑफ चौकोन PQRS बरोबर x अधिक yचा वर्ग. PQRS हा चौरस 1, 2, 3, 4 या आयतांमध्ये विभागले आहेत. 1, 2, 3, 4 हे आयत आहेत, याच्यामध्ये हा चौरस विभागलेला आहे. म्हणून PQRS या चौरसाचे क्षेत्रफळ हे आयत 1, 2, 3, 4 यांच्या क्षेत्रफळांची बेरीज आहे. म्हणून तो कसं लिहायचा आपण, एरिया ऑफ चौकोन PQRS बरोबर एरिया ऑफ आयत 1 अधिक एरिया ऑफ आयत 2 अधिक एरिया ऑफ आयत 3 अधिक एरिया ऑफ आयत 4. म्हणून x अधिक yचा वर्ग बरोबर x वर्ग अधिक xy अधिक xy 1. यामध्ये हा xचा वर्ग अधिक xy अधिक xy आणि yचा इथे हा वर्ग येतो बरोबर. आता हे काय झाले, xचा वर्ग इथं तसाच लिहिला आहे, xy म्हणजे 2xy आणि yचा वर्ग इथे. म्हणून सूत्र काय तयार होतं आपलं, x अधिक yचा वर्ग बरोबर x वर्ग अधिक 2x अधिक yचा वर्ग. आता काय करायचं आहे आपल्याला, x अधिक yचा वर्ग हा बैजिक राशींचा गुणाकार करू. म्हणून x अधिक y गुणिले x अधिक y बरोबर x ह्या एका कंसाने दुसऱ्या कंसाला प्रत्येक त्याच्यातील पदांना गुणून घ्यायचे. त्याप्रमाणे आपण ह्या xने या कंसाला गुणलं, yने पुन्हा ह्या कंसाला गुणलं, अधिकचं चिन्ह मध्ये दिलं. त्याप्रमाणे xचा वर्ग अधिक xy अधिक yx अधिक yचा वर्ग
मग इथे पुन्हा काय येणार, एक्सचा वर्ग अधिक 2xy अधिक वायचा वर्ग, हे इथे आपल्याला मिळालं. म्हणून एक्स अधिक वाय या द्विपदीचा वर्ग करून आलेली बैजिक राशी ही क्षेत्रफळाच्या मापनावरून मिळालेल्या राशी एवढी आहे. म्हणून एक्स अधिक वायचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक 2xy अधिक वायचा वर्ग हे द्विपदीच्या वर्गविस्ताराचे सूत्र